हॅलो फ्रेंड, आज आपण DEMचं लेक्चर नंबर 18 बघणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपण डोंट केअर कंडिशन इथं दिलेली आहे. डोंट केअर कंडिशन आणि POS मिनिमायझेशन बघायचं आहे. लास्ट लेक्चरला आपण SOPचं मिनिमायझेशन बघितले होते युजिंग K-मॅप. तर आता डोंट केअर कंडिशन म्हणजेच काय की त्याला स्मॉल d न ब्रॅकेटमध्ये नंबर दिले जातात आणि ते डोंट केअर कंडिशन एक्सने डिनोटेड केली जाते. आता हे डोंट केअर कंडिशन आहे काय नक्की? K-मॅपमध्ये जर 0 किंवा 1चा ग्रुप तयार करताना एखादा डिजिट कमी पडत असेल, 2चा ग्रुप, 4चा ग्रुप किंवा 8चा ग्रुप करताना, त्या ठिकाणी कॅपिटल X जर तुम्ही टाकलात तर तुम्ही त्या Xची व्हॅल्यू 0 पण घेऊ शकता, 1 पण घेऊ शकता. म्हणजे एक्झाम्पल, जर SOPचा असेल तर तुम्हाला Xची व्हॅल्यू 1 घ्यावी लागते. जर एक्झाम्पल POSचा असेल तर Xची व्हॅल्यू तुम्हाला 0 तुम्ही घेऊ शकता. म्हणजे दोन्हीपैकी कोणतीही कधीही कोणतीही ॲज्युम करू शकता. ओके, मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये क्लिअर करून देतो. खूप सिम्पल आहे डोंट केअर कंडिशन. एक सॅम्पल 2 एक्झाम्पल याचे आपण बघू. तुम्हाला एक्झाम्पल इथे काय दिलेलं आहे बघा. y इक्वल टू समेशन m 1 3 7 11 15 आणि ह्या डोंट केअर कंडिशनच्या व्हॅल्यू दिले 0 2 5. याचा अर्थ या 3 ठिकाणी कॅपिटल X टाकायचं आहे फक्त बस, आणि या 3 ठिकाणी 1 लिहायचं आहे. कारण समेशन आणि m आहे म्हटल्यानंतर हे एक्झाम्पल कशाचं आहे, कोणत्या फॉर्मचं? SOPचं आहे. बरोबर. मी आता नंबर लिहून घेतो तिथं. आता ब्रॅकेटमध्ये चेक करायचं, मॅक्सिमम नंबर किती आहे? 15 आहे. म्हणजे 4 व्हेरिएबलचेच व्हॅल्यू 15 पर्यंत जाते. 2⁴ म्हणजे 16. म्हणजे इथे किती होईल? A, B, C आणि D. व्हॅल्यू लिहून घेऊ आपण त्याच्या. 0 0 0 1 1 0 1 1 0 0 0 1 1 0 1 1. CD लिहून घेऊ सगळीकडं. CD 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 CD. इथं AB लिहून घेऊ. AB AB AB. सिंपल. SOPच्या एक्झाम्पलमध्ये बार कुठे असतो? ज्याला 0 आहे त्याला. बघा कुठे कुठे 0 आहे. Cला, Dला, इथं Cला आहे, इथं Dला आहे. AB Aला, इथं Bला. लक्षात येते का? आता आतमधले पोझिशन लिहून घेतले की व्हॅल्यू आपल्याला पटकन लिहिता येतील. बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. सिंपल. आता त्या पोझिशनला व्हॅल्यू लिहू आपण. 1 कुठे येणार? 1 3 7. 1 3 7 11 15 झाले. आणि D कुठं लिहायचं आहे? 0 2 आणि 5ला. सॉरी, मला X लिहायचा होता. कारण डोंट केअर कंडिशनमध्ये काय डोनेट करतात? X. 0 2 आणि 5 झालेलं आहे. म्हणजे जिथं D सांगितलेलं आहे त्या ठिकाणी Dचे पॉईंट काय? 0 2 आणि 5. त्या ठिकाणी X टाकायचे. आता रेग्युलर तुम्ही ग्रुप तयार करू शकता. इथं ग्रुप तयार करण्यासाठी बघा, मॅक्सिमम ग्रुप 8चा, 8 नंतर ग्रुप 4चा. तर ह्या 4 जणांचा ग्रुप तयार करू शकता. आता या 2 ठिकाणी कॅपिटल X आहे, म्हणजे या 2 ठिकाणी तुम्ही
एक ॲज्युम करू शकता, कारण इथं ग्रुप कशाचा करायचा, एकचा करायचा आहे. जर इथं 0 असता तर दोघं जण मी 0 0 ॲज्युम केले असते. तुम्ही त्या एक्समध्ये काही ॲज्युम करा, म्हणजे ग्रुप कसे होतील बघा तयार. हा एक ग्रुप तयार होईल. एक ग्रुप तयार झालेला आहे. नंतर हा एक ग्रुप तयार होईल बघा. लक्षात येतोय का, 2 ग्रुप आपले तयार झालेले आहेत. आता याच्यामध्ये हा जो सिंगल एक्स राहिला आहे, तर त्या ठिकाणी जर एक असता ओरिजिनल एक, तर मी ह्या 4 जणांचा ग्रुप केला असता. पण इथं एक्स असल्यामुळे काही वेळेला सगळे एक्स घ्यायलाच पाहिजेत असं काही नाही, त्यामुळे हा एक्स मी सोडून दिला. म्हणजे तुम्हाला 2च ग्रुप तयार झालेले आहेत, एक हॉरिझॉन्टल ग्रुप आणि एक व्हर्टिकल ग्रुप. हॉरिझॉन्टल ग्रुपचं इक्वेशन मी इथं लिहितो आणि व्हर्टिकलचं इक्वेशन इथं लिहितो. ओके, आता याच्या इक्वेशनमध्ये कॉमन काय येतात ते बघायचे. व्हर्टिकली बघितलं तर चारीमध्ये कॉमन कोणी येत नाही. इथं 2 वेगळे आहेत, इथं 2 वेगळे आहेत, त्यामुळे व्हर्टिकलचं एकही अक्षर इथे येणार नाही. हॉरिझॉन्टली हे दोन्ही अक्षर ए बार बी बार हे चारीला कॉमन आहेत ना, त्यामुळे ह्याचं इक्वेशन झालं ए बार बी बार. उभं जर बघितलं तर हे यातलं एकही कॉमन येत नाही, त्यामुळे याला कॉमन फक्त काय येणार आहे, सी डी. झालेलं आहे. आता फायनली तुमचं आन्सर काय मिळालं, y इक्वल टू सी डी प्लस ए बार बी बार. फायनल आन्सर. लक्षात आलं डोंट केअर कंडिशनचं एक्झाम्पल. जर इथं लक्ष नसेल कुणाचं या पहिल्या एक्झाम्पलमध्ये, तर मी अजून एक एक्झाम्पल तुम्हाला घेतो. ओके, एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 2. ओके, आणि इम्प्लिमेंट पण करायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं ट्रूथ टेबल किंवा लॉजिक डायग्राम तिथं ड्रॉ करायचं आहे. अँड इम्प्लिमेंट इट, म्हणजे जे आन्सर येणार आहे त्याचं लॉजिक डायग्राम ड्रॉ करायचे. चला, मी पहिला 4x4चा बॉक्स ड्रॉ करून घेतो फास्टमध्ये. झालेलं आहे. इथे येईल ए बी, इथे येईल सी डी. व्हॅल्यू लिहून घेतो इथं 0 0 0 1 1 1 1 0 0 0 0 1 1 0 1 1. ए बी ए बी ए बी ए बी, सी डी सी डी सी डी सी डी. ओके, बार कुठे येणार, तिथं 0 आहे, तिथं सी डी, सीला त्या डीला येईल ए बी ए बी. लक्षात. ठीक आहे, आता त्याची पोझिशन लिहून घेऊ आपण. 0 1 2 3
4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 झालेलं आहे. आता पोझिशनला व्हॅल्यू पुटअप करू. 0 1 5 0 दिसत असेल त्यानंतर पेन चेंज करतो. 0 1 5 नंतर 9 13 14 15 बघा. 0 1 5 9 0 1 5 9 13 14 15 13 14 15 झालेले आहेत. डी कोणते आहेत? डी कॅपिटल एक्सने टाकलेले आहेत बघा. 3 4 7 3 4 7 10 11 झालेले आहेत का बघा. 3 4 7 10 आणि 11. ओके. आता त्याचा ग्रुप तयार करू. बघा 8चा ग्रुप तयार होतोय का बघा. हे मधले 2 बॉक्स आहेत का, याचा 8चा ग्रुप तयार होईल. हा ग्रुप झाला. हे दोघं राहतात, हे दोघं राहतात. ह्या दोघांचा ग्रुप न करता याला याच्यासोबत घ्या ना, याला याच्यासोबत घ्या. झाले ग्रुपिंग. 3 ग्रुप पडले, 1 2 आणि 3. व्हॅल्यू आता काढू याच्या. बघा पहिला याचा काढू व्हॅल्यू. ह्या पहिल्या 4च्या ग्रुपमध्ये लेफ्ट साईडला ए बार बी बार, पहिल्या लाईनला दुसऱ्या लाईनला ए बार बी, दोघांच्या मध्ये ए बार कॉमन दिसतो म्हणजे एक व्हेरिएबल मिळालं ए बार. आणि ह्या दोघांच्या मध्ये वरती सी बार डी डी ह्या दोघांच्या मध्ये सी बार कॉमन मिळतो. झालं याचं आन्सर इक्वेशन फायनल. 8 साठी ड्रॉ करू. 8 साठी बघितलं तर उभे 4ही पण येत आहेत, त्यातलं एकही कॉमन येणार नाही. कारण ए बार जर बघितलं तर ए बार इथं आहे, इथं नाही ए बार. सेम बी बार बघा, बी चेक करा, ए चेक करा. त्यामुळं लेफ्ट साईडमधलं एकही व्हेरिएबल येणार नाही. टॉपमधला पण बघू ह्या दोघांच्या मधलं, कारण हा 2 बॉक्स ह्या 2 लाईननं तयार झाला. सी बार इथं सी येणार नाही, इथं डी आहे, इथं डी आहे, म्हणजे डी सिंगलच येतो बघा. दोन्हीकडे डी एकच कॉमन आहे, म्हणजे याचे आन्सर मिळालं मला डी. आता ह्या चारीसाठी लेफ्ट जर चेक केलं तर दोघांच्या मध्ये ए कॉमन मिळतो, आणि वरती चेक केलं तर दोघांच्या मध्ये सी कॉमन मिळतो. झालं आन्सर. आन्सर मिळेल फायनली y इक्वल टू ए बार सी बार नंतर प्लस ए सी प्लस डी. सिंपल. आता इम्प्लिमेंट करायला सांगितले म्हणजे तुम्हाला याचं लॉजिक डायग्राम ड्रॉ करायला सांगितलेले. लॉजिक डायग्राम ड्रॉ करायसाठी किती व्हेरिएबल पाहिजेत, प्रत्येकासाठी सेपरेट काढलं तरी चालतो, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. याच्यासाठी पहिला काढू. आता बार आहे म्हटल्यानंतर नॉट गेट लावायला पाहिजे, म्हणजे पहिला मी घेतो ए. नॉट गेट लावला, इथं तुम्हाला मिळाला ए बार. सेम सी घेतो, नॉट गेट लावला, इथं कोण मिळाला सी बार. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, डॉट आहे, म्हणजे इथं कोण झाला एन गेट. पहिलं झालं सेकंड, ए घेतो, सी घेतो, एन गेटच येणार, आणि लास्टला कोणाला डी. डी एकटाच आहे, तिघांच्या मध्ये प्लस आहे ना, प्लस म्हटल्यानंतर कोण लावलं जातं ऑर. तिने एकत्र जोडायचे फक्त, झालं. हे तुमचं फायनल इक्वेशन. इथं काय भेटेल
ए बार डॉट सी बार, ए बार डॉट सी बार, इथे तेच ए डॉट सी आणि इथे फक्त काय भेटेल डी, आणि हा काय करतो प्लस करतो. हे तुमचं लास्टचं वायचं इक्वेशन. लक्षात आलं का सगळ्यांच्या? डोंट केअर कंडिशनचं POSचं एक्झाम्पल बघितलेलं आहे. चला आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. तर डोंट केअर मध्ये 2 एक्झाम्पल सफिशियंट आहेत. आपण आता POSचं एक्सप्रेशन स्टार्ट करू. POS सिम्प्लिफिकेशन खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. POS मध्ये SOP मध्ये आपण काय केलं होतं, प्लसचे एक्झाम्पल बघितली होती, आणि तुम्ही त्या केमॅपमध्ये बॉक्समध्ये जे 2x2चा 4x4चा बॉक्स काढला होता त्याच्यामध्ये तुम्ही 1 लिहिला होता. इथं फक्त 0 लिहायचं आहे. चला स्टार्ट करतो. काय बघा, मिनिमायझेशन ऑफ POS एक्सप्रेशन. तुम्हाला बॉक्समध्ये काय लिहायचं आहे, 0 लिहायचं आहे, एवढं विसरू नका. 1 लिहायचं नाही, 1 SOP साठी होतं, POS साठी 0 आहे, आणि SOP साठी बॉक्समध्ये कोण येतो, 1 येतो. आपण आता POS चे एक्झाम्पल बघणार आहोत. SOP चे एक्झाम्पल सफिशियंट झालेत तितकी. आता इक्वेशन दिलेलं आहे, y इक्वल टू a प्लस बी बार प्लस सी बार, a प्लस बी बार प्लस सी. बरोबर. POS चा रूल काय, बार असेल, बार कुठे लिहितात, 1 जिथं बार आहे त्याचा आन्सर असतं 1. बार इक्वल टू 1, म्हणजे त्याचा आन्सर सांगा काय, 0 1 1. नेक्स्ट 0 1 0. 1 to 4 चा फॉर्मॅट लावा ना तुम्ही. 1 2 4 1 2 4. आन्सर काय लिहायचा, 2 आणि 1 3. याचं आन्सर आलं 2. कॅपिटल M लावायचे फक्त त्याला, M3 M2. झालेलं आहे. किती व्हेरिएबलचा केमॅप आहे, 3 व्हेरिएबल आहेत, A B आणि C. 3x3 चा मी बॉक्स ड्रॉ करतो. 1 2 3 4. A B आणि C. 0 0 ॲक्च्युली वरती लिहायला पाहिजे होतं, ठीक आहे. चला 0 1 1 0 1 1 0 1. आता इथं POS एक्झाम्पल असल्यामुळे काय असतं, तिथं प्लस असतं, त्यामुळे तिथं तुम्ही असं लिहायचं आहे, B प्लस सी B प्लस सी B प्लस सी B प्लस सी A A. ओके. बार कुठे द्यायचं, 1 आहे तिथं बार द्या फक्त, बस झालं. 1 1 1 1 1. 0ला बार येणार नाही. पोझिशन लिहून घेऊ त्याची आपण, 0 1 2 3 4 5 6 7. व्हॅल्यू कोणकोणत्या ठिकाणी येतील, M3 M2 M3 M2. झालेलं आहे. 2च आहेत, या दोन्हींचाच ग्रुप तयार होईल. याचे इक्वेशन लिहू शकतो. इथं लेफ्ट साईडला कॉमन कोण आहे, A. ओके. प्लस वरती दोघांच्यात कॉमन कोण आहे, B बार B बार. इथं C बार आणि इथं C आहे, त्यामुळे तो येणार नाही. त्यामुळं याचं फायनल इक्वेशन झालं y इक्वल टू A प्लस B बार.
लक्षात आलं का? आता हे एक्झाम्पल जर तुम्हाला इम्प्लिमेंट करा म्हणून सांगितलं, थोडंसं मी एक्झाम्पल समजा चेंज केलं की हे काय सांगितलं, फाइंड द एक्सप्रेशन इन POS फॉर्म द केमॅप अँड इम्प्लिमेंट इट असं म्हटलं, अँड इम्प्लिमेंट इट, तर याचं फक्त लॉजिक डायग्राम ड्रॉ करायची, काय अवघड नाही त्याच्यामध्ये. ए सेपरेट घेतला, बी सेपरेट घेतला, बीला बार म्हटल्यानंतर नॉट गेट लावला, मध्ये प्लस आहे, प्लस म्हटल्यानंतर ऑर आला, झालं एक्झाम्पल y = a + b पर. लक्षात आलं का? इम्प्लिमेंट आलं तर याचं इम्प्लिमेंटेशन करायचं. ओके, चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. जर ह्या एक्झाम्पलमध्ये कोणाला डाऊट आला असेल POSच्या, तर आपण सेकंड एक्झाम्पल बघू. ठीक आहे, मी स्टार्ट करतोय बघा. डायरेक्टली व्हॅल्यू दिलेले आहेत. पाय म्हणजे SOP, सॉरी POS. पाय म्हणजे कोणाला? POS. तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करायचं आहे डायरेक्टली. मी बॉक्स ड्रॉ करून घेतो. ABCD 0 0 0 1 1 0 1 1 0 0 0 1 1 0 1 1. इथे काय येईल? A + B. सेम कॉपी करतो, A + B. इथं C + D. बार कुठे येईल? जिथे 1 आहे तिथं बार. झालेलं आहे. आता पोझिशन लिहिली की व्हॅल्यू पुटअप करता येतील आपल्याला. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. सिंपल. आता मला त्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करायला सांगा तुम्ही. तीन 4 6 7. चला 3 4 6, सॉरी 0 लिहायचं आहे. 3 4 6 7 11 12 13. 11 12 13 14 15. बघा 3 4 6 7. 3 4 6 7. 11 12 13 14 15. 11 12 13 14 15. झालेलं एक्झाम्पल. आता त्याचे ग्रुप तयार करू. पहिला 8चा ग्रुप तयार होतोय का बघा? नाही, 4चा ग्रुप होतोय. मग 4च्या ग्रुपसाठी बघा एक उभं होईल असा पहिला ग्रुप. सेकंड हा हॉरिझॉन्टल होऊ शकतो. बरोबर. आता हे दोघं राहिले एक एक, तर ह्या दोघांचा ग्रुप न करता ह्या दोघांचा ग्रुप करतो ना मी.
आलेले आहेत, म्हणजे बाहेरच्या बाहेर आहेत 2, हा एक ग्रुप, हॉरिझॉन्टल एक ग्रुप, व्हर्टिकल एक ग्रुप. तिन्ही ग्रुपचे 3 इक्वेशन घेतो मी. पहिला याचे इक्वेशन बघा, सेकंड याचे इक्वेशन, नेक्स्ट याचे इक्वेशन, आणि लास्टला तुमचे हे मेन इक्वेशन. याचे इक्वेशन सांगायचं आहे मला. उभा आहे ते लेफ्ट साईडचं एकही व्हेरिएबल येणार नाही, कारण कॉमनचा अर्थ कळतोय का? हे अक्षर जे आहेत ए आणि बी हे चारीमध्ये पाहिजे कॉमन. इथं 2 ठिकाणी ए आहे तर 2 ठिकाणी ए बार, त्यामुळे तो येत नाही. त्यामुळे कॉमन आला सी बार डी बार, सी बार प्लस डी बार. याच्यासाठी वरती चेक करू, सी बार डी, सी डी बार, सी बार कॅन्सल, फक्त डी येईल इथून, प्लस, आणि लेफ्ट जर चेक केलं तर हे दोघं जण आहेत, ए बार आहे, बी बार म्हणजे बी बार आला बघा. आता हॉरिझॉन्टल आहे तो, फक्त लेफ्ट साईडचा येईल ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बार. 4चा एकही कॉमन येणार नाही. फायनल आन्सर काय मिळाला बघा, ए बार प्लस बी बार ब्रॅकेट डॉट सी बार प्लस डी बार, हे इंटरचेंज करतो, बी बार प्लस डी. झालेला आन्सर. लक्षात आलं का? हे POSचं सेकंड एक्झाम्पल झालं. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. चला मी डायरेक्ट बॉक्स ड्रॉ करून घेतो. खूप सिंपल आहे, काय अवघड नाही त्याच्यामध्ये. 2 4 6 8, 1 2 3 4. ABCD 0 0 0 1 1 0 1 1 0 0 0 1 1 0 1 1. A plus B, A plus B, A plus B, A plus B, C plus D, C plus D, C plus D, C plus D. 1 ला बार लायचा आहे, बार इथं बार येईल, इथं बार येईल, इथं बी ला बार येईल, ए ला बी ला बार येईल, इथं ए ला बार येईल. लक्षात येतं? आता व्हॅल्यू पुटअप करा. 1 4 6 9. पहिला पोझिशन लिहून घेतो मी. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सांगा 1 4 1 4 6 9, 1 4 6 9. अरे यार सॉरी, 0 लिहायचे. POSचं एक्झाम्पल आहे ना, प्रॅक्टिस आपण SOPची जास्त केल्यामुळे ते 1च राहिलं तोंडामध्ये. 11 14 आणि 15. बघा 1 4 6 9, 1 4 6 9 11 14 15 झालेले. ग्रुप तयार कोणकोणते होतील? चला ह्या 4चे ग्रुप तयार करू.
ओके डन. ह्या दोनचा एक ग्रुप करा. डन. आणि ह्या दोनचा एक ग्रुप करा. लक्षात आलं का सगळ्यांच्या? किती ग्रुप झालेत बघा. 4चा ग्रुप केला, ह्या 2चा ग्रुप केला, वर त्या 2चा ग्रुप केला. सिंपल आहे. आन्सर आता सांगता येईल फास्टमध्ये. ह्या दोन्हीसाठी बघा, हे दोन कॉमन आहेत. ए प्लस बी बार, ए प्लस बी बार प्लस, आता ह्या दोघांच्या मध्ये वरती इथे चेक करा ना कोण येतो कॉमन. सी बार आहे नाही, फक्त डी येतो, म्हणजे प्लस डी होणार फक्त याच्यामध्ये. सिंपल. ह्या चारसाठी लेफ्ट जर चेक केले, कॉमन ए बार मिळतो प्लस या चारीसाठी हे दोघांच्या मध्ये कॉमन मला फक्त सी बार मिळतो. आता याच्यासाठी लेफ्ट साईडला जर चेक केलं, ए बार आणि बी मिळतो फक्त, म्हणजे ते काय आला बी प्लस वरती चेक केलं सी प्लस डी बार. सी प्लस डी बार मध्ये दोन्ही कॉमन येणार, सी प्लस डी बार. झालेलं आहे. हे तिन्ही इक्वेशन बॉक्समध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये लिहून टाकायचे. म्हणजे हा बॉक्स पहिला, ओके. चला मी याचा आन्सर इकडे लिहून घेतो, म्हणजे मला इथे इक्वेशन लिहिता येईल. बी प्लस सी प्लस डी बार, हे आन्सर असेल मेन. ए बार प्लस सी बार आणि इकडं ए प्लस बी बार प्लस डी, हे फायनल आन्सर झालेलं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? एक्झाम्पल काय केलेलं ते. चला आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. डोंट केअर कंडिशनचं अनेक एक्झाम्पल बघू. चला, डोंट केअर कंडिशन हे आपण SOP मध्ये POS मध्ये घेतलं नाही, यामध्ये मी घेतलेलं आहे मुद्दामून. सांगायचं मला आता बॉक्स ड्रॉ करतो. 2 4 6 8. CD बोलायचं आहे. सी प्लस डी, सी प्लस डी, सी प्लस डी, सी प्लस डी, ए प्लस बी, ए प्लस बी, ए प्लस बी, ए प्लस बी. 0 0 0 1 1 0 1 1, 0 0 0 1 1 0 1 1. बार कुठे ना जिथे 1 आहे तिथं 1 1 1 1. नेक्स्ट 1 1 1 1. त्यांची पोझिशन लिहून घेऊ आपण. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. लक्षात? आता व्हॅल्यू पुटअप करा. 4 6 11, 4 6 11 14 15. 4 6 11 14 15. डोंट केअरला 13 आणि 9 आहेत. 13 आणि 9 क्रॉस करावे लागणार आहेत. झालेले आहेत. एक डोंट केअर कंडिशन राहिलेले सगळे SOPचे. आता कसा बॉक्स तयार होईल त्याचा? या 4चा एक बॉक्स झाला. या दोन्हीचा एक बॉक्स करा. याला सिंगल ठेवा, काही अडचण नाही. इक्वेशन 3 कोणकोणते झाले बघा आता. y =
याचं इक्वेशन सांगायचं आहे. लेफ्ट साईडला कॉमन ए प्लस बी बार, ए प्लस बी बार प्लस या दोघांच्यासाठी इथे कॉमन कोण आहे, डी आहे, प्लस डी. या सिंगलसाठी लेफ्ट आणि राईट, लेफ्ट आणि टॉप दोन्ही येणार, ए बार प्लस बी बार प्लस सी आर प्लस डी. हे दोन्ही पण कॉमन आहेत, हे दोन्ही पण कॉमन आहेत. आणि ह्या चारीसाठी लेफ्टला ए बार कॉमन आहे प्लस टॉपला डी बार कॉमन आहे. चालेल आहे. एक्झाम्पल आता सेपरेट बॉक्समध्ये लिहितो, वाय इक्वल टू ए बी बार डी, ए प्लस बी बार प्लस डी, ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी, आणि नेक्स्ट ए बार प्लस डी बार. लक्षात आलं एक्झाम्पल सगळ्यांच्या. तर अशा हिशोबाने आपण SOP आणि POSचं डोंट केअर कंडिशन पण बघितलेले आहेत, नॉर्मल कंडिशन पण बघितलेले आहेत. डोंट केअर कंडिशनमध्ये त्या ठिकाणी एक्स ॲझ्युम करा. जर एक्झाम्पल 0,0चा असेल तर एक्सला 0,0 समजा, एक्झाम्पल 1,1चा असेल तर त्या ठिकाणी 1,1चा समजा. खूप सिम्पल टेक्निकनं आपण सॉल्व्ह केलेले आहेत एक्झाम्पल. खूप महत्त्वाचं आहे के-मॅप. आणि जर समजलं नसेल कोणाला तर तुम्ही कमेंट्समध्ये 100% मला कळवा, जेणेकरून मी तुम्हाला न समजलेलं एक्झाम्पल पुन्हा सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे, लेक्चर आपण स्टॉप करू.